विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे. 27 एप्रिलला शिफ्ट 1 मध्ये मॅथ्सच्या पेपरमध्ये सीईटी सेल कडून भरमसाठ चुका झालेत. फिजिक्स केमिस्ट्री खूप इझी होतं, खूप इझी होतं म्हणूया आपण. पण मॅथ्स प्रचंड चुका झालेल्या आहेत. प्रश्न माझ्याकडे नाहीयेत. पण मी जेवढ्या मुलांशी बोललोय, माझ्या ऑफलाईन मधले ज्या मुलांची शिफ्ट आज होती, 27 तारखेला होती, पहिली शिफ्ट होती, त्या मुलांशी बोलल्यानंतरच मी हा व्हिडिओ तयार करतोय. मुद्दा असा आहे, की मग 10च्या आसपास सीईटी सेलकडून प्रश्न चुकलेत. म्हणजे ऑप्शन मॅचच होत नाहीत. फॉर एक्झाम्पल, जर प्रोबॅबिलिटी विचारली असेल, तर त्याचा आन्सर लेस दॅन 1 यायला पाहिजे. मग त्यांनी आन्सरमध्ये 7, 8, 9, 10 अशा जर व्हॅल्यू दिल्या असतील, तर चारही ऑप्शन चुकीचे आहेत. मग मला तुम्हाला हेच सांगायचंय, की कुठलीही शिफ्ट असू दे, मला आठवतंय 2018 समथिंग बरं का, पहिल्यांदा ऑनलाईन एक्झाम झाली आणि त्या ऑनलाईन एक्झाम मध्ये टोटल 123 मिस्टेक्स होत्या. कुणी केल्या? कुणी केल्या ह्या मिस्टेक मला सांगा. पेपरमध्ये एवढ्या ज्या मिस्टेक्स किती? 123 मिस्टेक्स कुणाकडून झाल्या? सीईटी सेल कडून झाल्या. मग अपेक्षा काय आपली? बोनस मार्क दिलेच पाहिजेत, नो डाउट दिले पाहिजेत. पण इथं मला एक तुम्हाला सांगायचंय, की इथं तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यावं लागतंय. आता हे रूल्स वगैरे यावर्षी काही चेंज होतायत का? याच्याविषयी आपण डिस्कशन नंतर करूच. जेव्हा आन्सर की ओपन होईल तेव्हा. तेव्हा सगळंच क्लिअर होईल. त्यामुळं समजून घ्या. एवढ्या भरमसाठ चुका असल्यावर सीईटी सेलनं प्रत्येक स्टुडंटला मार्क दिले का? सांगू शकत नाही. ऑब्जेक्शन घ्यावं लागतं मगाशी मी बोललो, पण या एका ऑब्जेक्शनसाठी ₹1000 भरावे लागतायत. सीईटी सेलचा जगा वेगळाच नियम आहे. चुका तुम्ही करा आणि पैसे आम्ही भरतो. बरं, सगळ्यात महत्वाचं ऑब्जेक्शन घेणं एवढं सोपं नाहीये. ऑब्जेक्शन घेताना तो प्रश्न कसा चुकलाय, त्याचा रेफरन्स पुस्तकात कुठे आहे, हेही सीईटी सेल मागते आपल्याकडून. एक तर क्वेश्चन सगळे जेईई लेव्हलचे आहेत मॅथ्समध्ये. मॅक्सिमम क्वेश्चन तुम्ही जेईई लेव्हलचे विचारताय किंवा जेईईचे पी-वाय-क्यूज विचारताय. ओके. मग त्याचा रेफरन्स पुस्तकातून द्यायचा म्हणलं, तर आम्ही फक्त ती कन्सेप्ट सांगू शकतो. हां, या कन्सेप्टवर तो बेस्ट क्वेश्चन आहे म्हणून. पण हे करावं लागेल. मग इथं तुम्हाला तुमच्या मदतीला YouTubeच येणार आहे. मॅथ्स म्हणलं की दिनेश सर आहेतच. ओके. कदाचित दिनेश सर पण याविषयी लवकर व्हिडिओ तयार करतील किंवा केला पण असेल. पण मेन मुद्दा काय की तुम्हाला पण अलर्ट राहावं लागेल सगळ्यांना. ज्यांची एक्झाम झालेली आहे, आता सगळ्यांचीच एक्झाम झालेलीच आहे लक्षात घ्या. मग या केसमध्ये तुम्हाला ॲन्सर कीचं महत्त्व सांगतोय. ॲन्सर की ओपन झाल्यानंतर तिला डाउनलोड करा. त्यावेळेस ऑप्शन असेल तर डाउनलोड करा. ती कुठेतरी सेव्ह करून ठेवा तुमची ॲन्सर की. कारण सीईटी सेल 2-3 दिवसासाठीच ती ओपन ठेवतं बरं का. नाही डाउनलोड करता आलं तर स्क्रीनशॉट काढून घ्या. काहीही करा. दुसऱ्या मोबाईलमधून वाटल्यास फोटो काढा. काहीही करा. पण तुमची आन्सर की तुमच्याकडे ठेवा. ऑब्जेक्शन घ्यायचेत आपल्याला त्यावेळेस लक्षात घ्या. अशा शिफ्ट तुम्हाला वाटेल की फक्त एकच चुकलंय. नाही. प्रत्येक शिफ्टमध्ये चुका असू शकतातच लक्षात घ्या. ॲक्चुअली त्यात सीईटी सेलचा पण दोष नाहीये. चला होऊ शकतात चुका म्हणूया आपण. एरर्स. ओके. बरं मुद्दा आता काय माहितीये का मग? की या मुलांना पॅनिक म्हणून जायची गरज नाहीये. म्हणजे आज ज्यांचा पेपर झाला की नाही, त्यात भरपूर चुका होत्या की नाही मॅथ्समध्ये. पॅनिक म्हणून जाऊ नका. मार्क्स मिळणार तुम्हाला. ऑब्जेक्शन घेऊया आपण. माझा एक सोपा प्रश्न आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला किंवा मी त्याच्यावर माहिती गोळा करणार आहे. सगळ्यांनीच ऑब्जेक्शन घेणं गरजेचं आहे का? का बॅचमधल्या काही मुलांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि सीईटीच्या लक्षात आलं की आपला प्रश्न चुकलाय, तर प्रत्येकाला बोनस मार्क मिळतात का? हे मी माझ्या गेल्या वर्षीचे कितीतरी मुलं आहेत ना, ह्यांच्याशी बोलतो. पण काय होतं रे, पॅनिक मोडमध्ये जातो रे मुलगा आणि तो घेतो ऑब्जेक्शन. पण खरोखर जर 1-2 मुलांनी ऑब्जेक्शन घेतलं, तर पूर्ण बॅचला जर मार्क मिळणार असतील, तर सगळ्यांनी पैसे भरणं गरजेचं आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक प्रश्न बरं का. ऑब्जेक्शन घेतो, आम्ही पैसे पण भरतो. पण आमचं ऑब्जेक्शन तिथं योग्य असेल, तर पैसे रिफंड होणार का? हा एक प्रश्नच आहे ना. कारण थोडी मुलं आहेत हो. एका शिफ्टला जर 30,000 मुलं असतील, 10 क्वेशनवर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल, तर 30,000 गुणिले 10 3,00,000 झाले. 3,00,000ला पुन्हा 1000 न मल्टिप्लाय केल्यावर 30 कोटी का 300 कोटी किती कोटी झाले. मग एवढी अमाउंट सीईटी सेलला कशासाठी हवी आहे? हा पण एक प्रश्न आहे. मुद्दा असा आहे, की ऑब्जेक्शन घ्यायचं आहे आपल्याला. सीईटीची एक्झाम आता आज संपेल. मला माहिती आहे, की सेकंड बॅचची मुलं पण आता परीक्षेला गेली असतील. 27 तारखेला आपण हा व्हिडिओ अपलोड करतोय. तुम्ही आता थोडे दिवस तरी रिलॅक्स राहा. लवकरच बोर्डचा रिझल्ट येणार आहे. लवकरच पुन्हा सीईटीचा आन्सर की ओपन होणार.
लगेच सीईटीचे पर्सेंटाइल येणार. सारखे आहेतच. हा रिझल्ट की तो रिझल्ट की हे की ते सुरूच राहणार आहे. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टीची आता सवय करावी लागणार आहे. ऑल द बेस्ट.